मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचं नाव घेतल्यानंतर सगळ्यात आधी जे चेहरे प्रामुख्याने आठवतात ते आहेत सगळ्यात आधी तर अजितदादा, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील। खरं तर हे मातब्बर मंडळी ते आहेत ज्यांनी अजितदादांना त्यांच्या पडत्या काळामध्ये शरद पवारांपासून बाजूला होताना आणि स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करताना खंबीरपणे पाठिंबा दिला होता। हे नेते ते आहेत जे खऱ्या अर्थानं अजितदादांचे उजवे आणि डावे हात बोलले जायचे। हे नेते ते आहेत ज्यांच्या भरोशावर अजितदादांनी स्वतःच्या पक्षाला अगदी निर्भयपणे सोपवलेलं होतं। पण आज याच ज्येष्ठ, अनुभवी आणि मातब्बर अशा अजितदादांच्या विश्वासू नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कुठेच स्थान दिलं गेलेलं नाहीये। खरं तर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली त्यावेळी या ज्येष्ठ नेत्यांचं नाव यादीमध्ये कुठेतरी असेल असं खरं तर सगळ्यांनाच वाटलेलं होतं। पण जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी वाचली तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचवल्या गेल्या, कारण राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्याऐवजी सुनेत्रा पवारांनी पार्थ पवार, जय पवार यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या। बरं, यंदाची जी राष्ट्रवादीची कार्यकारिणी आहे त्यामध्ये ज्या नेत्यांची नावं आहेत खरं तर ते नेते सर्वसामान्यांना अगदी कमी प्रमाणात माहिती आहेत। पण मग पक्षामध्ये वरिष्ठ नेते असताना अनभिज्ञ नेते आणि नव्या बिनअनुभवी तरुणांना सुनेत्रा पवारांनी संधी नेमकी का दिली? पटेल, तटकरे, वळसे पाटील, भुजबळ यांना नेमकं राष्ट्रीय कार्यकारिणीपासून का बाजूला ठेवलं गेलं? याच सगळ्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घ्यायची आहे। नमस्कार। बघा, अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सुनेत्रा पवार यांना सावरण्याचा जे दोन नेते प्रयत्न करत होते त्या दोन नेत्यांमध्ये एक तर होते प्रफुल्ल पटेल आणि दुसरे होते सुनील तटकरे। या दोन्ही नेत्यांच्या तेव्हाच्या हालचालींवरून हेच लक्षात येत होतं की हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करतात। पण कालांतरानं सत्य काहीतरी वेगळंच समोर येत गेलं आणि खरं तर इथूनच तटकरे आणि पटेल आणि राष्ट्रवादीतील इतर वरिष्ठ नेत्यांवर सुनेत्रा पवार यांची नाराजी सुरू झाली। राष्ट्रवादीतील वरिष्ठांना सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर ठेवण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे दादा गेल्यानंतर पटेल, तटकरे आणि इतर वरिष्ठांनी सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून अनेक निर्णय घेतले। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र असो किंवा मग पक्षाच्या मुख्य घटनेमध्ये केलेले बदल असोत, सुनेत्रा पवारांच्या परस्पर पटेल यांनी जेव्हा पक्षाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली तेव्हाच सुनेत्रा पवार आणि वरिष्ठांमध्ये पहिली ठिणगी पडली। आता वरिष्ठांवर नाराज असण्याचं दुसरं कारण म्हणजे केवळ स्वफायद्यासाठी सुनेत्रा पवार यांना सह्यांपुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला। सुनेत्रा पवार यांची पहिली पत्रकार परिषद झाली होती। त्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना कुठलेही प्रश्न विचारायला पत्रकारांना नकार दिलेला होता। त्यांनी थेट सांगितलेलं होतं की सुनेत्रा पवार यांची सध्या मनस्थिती नाहीये। मात्र सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलायचं होतं असं त्यांच्याच पक्षातले नेते नंतर म्हणाले। तर मंत्रालयामध्ये नेत्यांमध्ये अशी चर्चा होती की तटकरे आणि पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना स्वतःच्या हातचं बाहुलं करून ठेवलेलं आहे आणि केवळ सह्यांपुरतं मर्यादित ठेवलंय। आता हीच सगळी चर्चा सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचली आणि त्यामुळेच पटेल, तटकरेंविरोधात नाराजीचा सूर सुरू झाला। आता सुनेत्रा पवार या वरिष्ठांवर नाराज असण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षामध्ये गटबाजी व्हायला सुरुवात झालेली होती। बघा, आधीच अजितदादा असताना सुद्धा पक्षामध्ये काही प्रमाणात गटबाजी होती असं बोललं जात होतं। म्हणजे अजितदादांनी अगदी डोळे झाकून सुनील तटकरे यांच्यावर पक्षातील अंतर्गत निर्णय सोपवलेले होते। मात्र तटकरेंनी याचा गैरफायदा घेऊन स्वतःचा एक वेगळा गट पक्षात तयार केला होता आणि दादा असतानाच तटकरे भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर होते अशा सुद्धा चर्चा होत्या। आणि खरं तर सेम हीच स्थिती अजितदादा गेल्यानंतर पुन्हा एकदा पक्षामध्ये सुरू झाली। पक्षामध्ये पटेल आणि तटकरे हा वेगळा गट करत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळेच पक्षातील गटबाजी थांबवण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरेंसारखी परिस्थिती आपल्या पक्षावर किंवा आपल्यावर ओढावू नये यासाठी सुनेत्रा पवारांनी आधीच गटबाजीचा सगळा सूर ज्या नेत्यांमुळे उमटत होता त्याच नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर ठेवलं। आता वरिष्ठ नेत्यांवर सुनेत्रा पवार यांची नाराजी असण्याचं चौथं कारण म्हणजे विधान परिषद निवडणुकीवेळी पार्थ पवार यांना एकाकी पाडणं।
बघा, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पक्षातील इतर सगळ्याच नेत्यांनी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्याबाबत दुजोरा दिलेला. मात्र पार्थ पवार यांचा झिशान सिद्दीकी यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण पार्थ पवार यांना पूर्णपणे यावेळी एकटं पाडलं गेलं आणि खरं तर याच वेळी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांना कळून चुकलं की प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना आपण कितीही अलगदपणे बाजूला सारलं तरी सुद्धा या नेत्यांची मुळं पक्षामध्ये अगदी खोलवर रुजलेली आहेत. या नेत्यांच्या सोबत पक्षातील इतर नेते सुद्धा आहेत आणि त्यामुळेच भविष्यात आणखी कुठली परिस्थिती ओढावली तर पुन्हा एकदा आपल्याच पक्षामध्ये आपल्याला एकाकी पाडलं जाऊ नये म्हणून सुनेत्रा पवारांनी या वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर ठेवलं. बरं, आणखी एक सुनेत्रा पवारांच्या नाराजीचं कारण म्हणजे दादांविषयीची कथित ऑडिओ क्लिप. या ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्याच 2 नेत्यांनी अजितदादा हयात असताना त्यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं समोर आलं. हीच ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांनी सुद्धा ऐकली आणि त्यामुळेच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर त्या भडकल्या असल्याचं समजतंय. तर मंडळी, ही सगळी कारणं होती सुनेत्रा पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर ठेवण्याची. बरं, ज्यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीची लिस्ट जाहीर झाली त्यावेळी पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला की पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीपासून दूर का ठेवलं गेलं. जय पवार, पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सचिव पद दिलं गेलं, मात्र अनुभवी नेत्यांना डावललं गेलं. यामागचं कारण काय? त्यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की पक्षाकडून झालेली ही तांत्रिक चूक आहे. पण खरंच ही तांत्रिक चूक असू शकते का? बरं, ही तांत्रिक चूक होती हे एक वेळ मान्य करू, पण यानंतर लगेच झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीच्या उमेदवारीच्या अर्जावर सुनील तटकरे यांच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेखच केला नव्हता. या अशा इतक्या मोठ्या चुका दादांच्या राष्ट्रवादीकडून होत आहेत आणि याला कारण तांत्रिक चूक दिलं जात आहे. बरं, राष्ट्रवादीतील अंतर्गत या सगळ्या घडामोडी राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांना अजिबात आवडत नसल्याची चर्चा सुद्धा आहे. एवढंच नाहीये तर पक्षात पार्थ पवार यांची दादागिरी सुरू आहे आणि आता पक्षामध्ये थांबलं जात नाहीये. आमचे पक्षामध्ये हाल चाललेत, वरिष्ठांना पूर्णपणे डावललं जात आहे. ही तक्रार घेऊन दादांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते हे शरद पवार यांच्याकडे गेले होते आणि आता तुम्हीच काहीतरी करा अशी कैफियतच जणू दादांच्या पक्षातील एका नेत्यानं, एका वरिष्ठ नेत्यानं पवार साहेबांसमोर मांडल्याचं समजतंय. आता बघा, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत असा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेते भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात आणि याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल. कारण सध्या अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वरिष्ठ आणि अनुभवी नेते असणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवार यांनी भले पक्षामध्ये गटबाजी होऊ नये आणि आपल्याच पक्षामध्ये आपल्याला एकाकी पाडलं जाऊ नये म्हणून जरी वरिष्ठ नेत्यांना डावलण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय भविष्यामध्ये त्यांच्या सुद्धा अंगलट येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी सुनेत्रा पवार यांना सुद्धा निष्पक्ष भूमिका म्हणजेच अजितदादांप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल. भले त्यावेळी आपले स्वतःचे लेख हे चुकीचे असले तरी सुद्धा. आता पार्थ आणि जय यांना जास्त अनुभव नसताना सुद्धा सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या दोघांना स्थान का दिलं? तर अर्थात पवार कुटुंबातील सदस्यांचं आपल्या पक्षामधलं वजन, स्थान वाढवणं हे एक कारण आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या नेत्यांना पक्षामध्ये आमच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही असा जास्तीचा आत्मविश्वास होता त्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी कदाचित सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपल्या लेकांना स्थान दिलं. पण या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ते म्हणजे अजितदादांप्रमाणे पक्षाचा कुठलाही निर्णय घेताना पक्षातील इतर सदस्य, इतर नेते आणि वरिष्ठ नेते यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. असं मी नाही, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. आणि असं म्हणण्याचं कारण म्हणजे अनेक राजकीय तज्ज्ञ असं म्हणतात की सध्या पक्षामध्ये केवळ एककल्ली निर्णय घेतले जात आहेत. पण हे सगळं जर असंच होत राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेते एक एक करून हळूहळू पक्षाच्या बाहेर पडतील आणि पक्षाची जी खरी ताकद आहे ती खरं तर वरिष्ठ नेते, त्यांचा राजकारणातील अनुभव आणि त्यांच्या पाठीमागे असलेला प्रचंड जनसमुदाय यांच्यामुळे आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा सुनेत्रा पवार अर्थात लक्षात घेतील ही अपेक्षा आहे. बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? अजितदादांची राष्ट्रवादी दादांनंतर फुटत चालली आहे का? याला कारणीभूत कोण आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेताला सबस्क्राईब करायला विसरू नका.